इतिहास आपण सारे जण जाणून आहात. आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात. सर्व माझ्या सहकार्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल माहिती दिली. 5 वर्षामध्ये काय विकास केला ते जिल्हा प्रमुखांनी सांगितलं, राहुलजी डालिमकरांनी सांगितलं, सर्व नेत्यांनी या ठिकाणी विकासाबद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. माझी कर्जतच्या सुज्ञ बंधू आणि भगिनींना विनंती आहे, आपण मला या 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि कर्जतकरांना अपेक्षित नसताना सुद्धा जो विकास आपण साऱ्यांनी कर्जतकरांनी पाहिला, जो विकास आज संपूर्ण कर्जतच्या जनतेला दिसत आहे, असा शाश्वत विकास या कर्जतच्या मतदारसंघाचा मी उभा केलाय. तो साक्षीदार आपण सारे जण या ठिकाणी उपस्थित आहात. या कर्जतचा शाश्वत विकास व्हावा, एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट या कर्जत शहराची असेल, कर्जत ग्रामीणची असेल, संपूर्ण मतदारसंघाची व्हावी, हा दृष्टिकोन ठेवून मी सातत्याने या 5 वर्षामध्ये काम करत राहिलो, राबत राहिलो. जी काही संधी मला आपण दिलेली आहे, या संधीचं सोनं झालं पाहिजे या उद्दिष्टाने रात्रंदिवस कुटुंबालाही वेळ न देता संपूर्ण वेळ कर्जतच्या जनतेला दिला. आणि जेवढा विकास साधता येईल तेवढा विकास या मतदारसंघासाठी मी या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये केला. योगायोगाने राज्यामध्ये सरकार आपलं होतं. या सरकारच्या माध्यमातून सातत्याने मोठा निधी आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे या ठिकाणी केला. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी प्रामाणिकपणे केलं. आपण साऱ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं, अनेक ऐतिहासिक विकास कामे या कर्जत शहरामध्ये आज उभी राहिलेली आहेत. ती कर्जतच्या जसं नैसर्गिक सौंदर्याचा तालुका म्हणून या कर्जत तालुक्याकडे पाहिलं जातं. कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्याबरोबर कर्जतचं विकासाचं सौंदर्य सुद्धा या 5 वर्षामध्ये उभं राहिलेलं आपण साऱ्यांनी पाहिलेला. जो शाश्वत विकास मी या कर्जतचा उभा केलेला आहे तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. संपूर्ण कर्जतकरांनी पाहिलेला आहे, संपूर्ण माझ्या व्यापारी बांधवांनी पाहिलेला आहे, सर्वसामान्य कर्जतकरांनी हा विकास पाहिलेला आहे. हा विकास आपल्या साऱ्यांसमोर उभा आहे. विरोधकांनी आज कितीही काही बोलू द्या, सर्वसामान्य लोकांना विकासाची जाणीव झालेली आहे. आणि म्हणून मला आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात. शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय म्हणून आपण या महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा एकदा 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी सामोरं जात आहे. आज संपूर्ण मतदारसंघातना जो उत्साह त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जागोजागी गावोगाव त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला आहे. ज्या ज्या गावामध्ये जाऊ त्या ठिकाणी महिला भगिनी असतील, युवक असतील, सर्वसामान्य जनता असेल. मी 2014ची विधानसभा लढलेलो आहे. 2019च्या विधानसभेला आपण या मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून मला आमदार निवडून दिलेला आहे. परंतु 2024ची मित्रांनो निवडणूक आज सामोरं जात असताना जो जनसमुदाय आज उसळलेला आहे, ती 5 वर्षामध्ये मी केलेल्या विकास कामाची पोचपावती जनतेने मला दिलेली आहे. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात बंधू आज विकास संपूर्ण मतदारसंघामध्ये दिसत आहे. आणि म्हणून उत्स्फूर्तपणे जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे. आणि मला या गोष्टीचं फार समाधान वाटत आहे की कर्जतची जनता ही सुज्ञ आहे, कर्जतची जनता ही विकासाला प्राधान्य देणारी आहे. आणि म्हणून जो विकास या मतदारसंघामध्ये या 5 वर्षामध्ये आम्ही उभा केलेला आहे, तो विकास कर्जतच्या जनतेच्या समोर आहे. आणि तो विकास आपण सारेजण पाहत आहात की कशा पद्धतीच्या ऐतिहासिक डेव्हलपमेंट आज कर्जतमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. आज मला सांगायला अभिमान वाटतोय की कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सातत्याने पर्यटकांची रीघ ही कर्जतकडे वाढत चाललेली आहे. कर्जत तालुका हा फार्म हाऊसची चैन असणारा आशिया खंडातला सर्वात मोठा तालुका म्हणून कर्जत तालुक्याला ओळखला जातो.
या तालुक्याचं नैसर्गिक सौंदर्य जर आपण पाहिलं तर प्रत्येकाला, मुंबईकरांना असेल, पुण्याकरांना असेल, आजूबाजूच्या राज्याच्या नागरिकांना भरल पडले आहे की माझा एक तरी प्लॉट कर्जत मध्ये असावा, असं कर्जतचा नैसर्गिक सौंदर्य आहे. आणि या सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर आपण दिलेली आहे. आज कर्जतचं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कर्जत मध्ये येत आहेत. आज कर्जतचा 4 फाटा आपण पाहतोय. फ्रायडे असेल, सॅटर्डे असेल, संडे असेल, सातत्याने त्या ठिकाणी ट्रॅफिकचं जाम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हे कर्जत मध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि म्हणून या पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने आपण कर्जतचा असणारं नैसर्गिक सौंदर्यामध्ये विकासाच्या सौंदर्याची भर पडावी म्हणून आपण पाहिलं की महाराष्ट्रातली नव्हे तर जगातली सर्वात मोठी विठ्ठलाची मूर्ती आपण कर्जत मध्ये उभारली गेली. तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये भर पडलेली आहे आणि म्हणून एक लँडमार्क कर्जतचं तयार झालेलं आहे. आपण जर साऱ्यांनी पाहिलं, सोशल मीडियावर जर आपण पाहिलं त्या ठिकाणी, तर कर्जतच्या नैसर्गिक सौंदर्यामध्ये कर्जतच्या असणारी विठ्ठल मूर्ती आपण जर पाहिली, प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर हे प्रवेशद्वार त्या ठिकाणी आपण पाहताय की कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये होणारं एक ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण पाहताय. आणि येणारा पर्यटक त्या ठिकाणी येत असतो. आताही मी या सभेला येत होतो, त्या ठिकाणी प्रचंड गर्दी, त्या ठिकाणी बरेचसे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटक असेल, सर्वसामान्य कर्जतची जनता असेल, त्या विठुरायाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होत असते. त्या ठिकाणी बसलेले असतात ते भाविक त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी एक पॉझिटिव्ह एनर्जी त्यांना त्या माध्यमातून मिळत आहे. आणि म्हणून हे विजन मी ठेवलेलं आहे. मी या मतदारसंघाचा आमदार झालो, पहिली टर्म माझी होती. मी कशा पद्धतीचा विकास करेल माझ्या व्यापाऱ्यांना माहित नव्हतं, माझ्या सर्वसामान्य नागरिकांना माहित नव्हतं की कशा पद्धतीचा विकास हा आमदार पहिली टर्म आहे कशा पद्धतीचं काम करेल. त्याचं 6 महिन्यापूर्वी 6 महिने आमदार होऊन झाले आणि कोविड सारखं महाभयंकर संकट आलं. या संकटाला सामोरं जात असताना सातत्याने त्या ठिकाणी या सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं आणि या सगळ्या कोविडच्या संकटाला सामोरं जात असताना आपण साऱ्यांनी पाहिलं की सर्वसामान्य कर्जतकरांना या संकटातून बाहेर करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आपलं कर्जतचं सरकारी हॉस्पिटल असेल, खोपोलीला नव्याने आपण कोविड हॉस्पिटल उभारलं. ज्या ज्या ठिकाणी मदत लागेल त्या त्या संकटाच्या समयी माझ्या सगळ्या सहकार्यांना मदतीचा हात या मतदारसंघाचा आमदार म्हणून, आपला कुटुंब प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी दिलं गेलं. कर्जतचं आपण सगळ्यांना कल्पना आहे, कर्जत हे माझं शहर आहे, पण या शहराची अवस्था आपण जर पाहिली, आजूबाजूची डेव्हलपमेंट वाढत चाललेली होती, परंतु कर्जतचा पाणी प्रश्न हा 25 ते 30 वर्षापूर्वीची असणारी पाणी योजना, ही जुनी पाणी योजना त्या ठिकाणी होती. नव्याने कर्जतला पाणी योजना यावी म्हणून सातत्याने कर्जतकरांची मागणी होती आणि कर्जतकरांची ही मागणी पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करून आदरणीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सातत्याने साकडे घालून कर्जतच्या वॉटर स्कीम साठी 57 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला आणि भविष्याच्या 25 वर्षाचा आपण कर्जतचा असणारा पाणी प्रश्न हा वाढीव जर किती जरी आपण शहरीकरण वाढलं तर पाणी हा कायमस्वरूपी संपणार नाही, अशा पद्धतीची ही पाणी योजना आपण कर्जतकरांसाठी आणली. बारणे असतील, मी आमदार म्हणून आम्ही सातत्याने पाठपुरावा केला आणि लवकरच आता कर्जतकरांना पनवेल ते कर्जत हा रेल्वे मार्ग सुद्धा सुरू होणार आहे. त्यामुळे कर्जतच्या डेव्हलपमेंट मध्ये मोठी भर आपण त्या ठिकाणी पडणार आहे. अशा पद्धतीने आज कर्जतची आपण डेव्हलपमेंट करत असताना माझा व्यापारी बांधव या ठिकाणी आहे, सर्व माझे व्यापारी आहे, मी सुद्धा आपल्यातलाच एक व्यापारी आहे. सुरभी ज्वेलर्सच्या माध्यमातून मी व्यापारी म्हणून उदयास आलो. साऱ्या माझ्या व्यापारी बांधवांना बरोबर घेऊन खोपोली असेल, कर्जत असेल, माझ्या संपूर्ण परिसरातून सगळ्या व्यापारी बांधवांना एकत्रपणे घेऊन वज्रमुठ केली. व्यापारी बांधवांना विचारलं काय आपली संकल्पना आहे, काय डेव्हलपमेंट कर्जतची केली पाहिजे, काय विचारधारा आपली आहे, कशा पद्धतीने बाजारपेठा फुलल्या पाहिजेत, कशा पद्धतीने रोजगार वाढेल, कशा पद्धतीने बाजारपेठामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मंदी जी आहे ती बाजूला होऊन त्या ठिकाणी तेजी येईल, या पद्धतीने चर्चा केली. हर एक व्यापाऱ्यांशी वैयक्तिक लेवलला बोललो आणि सगळ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यटन हाच एक महत्वाचा मुद्दा समोर आला. पर्यटन वाढलं पाहिजे, डेव्हलपमेंट वाढली पाहिजे. डेव्हलपमेंट वाढली तर आपल्याला खऱ्या अर्थाने
आपल्या बाजारपेठांना चालना मिळेल, व्यापाऱ्यांना संधी मिळेल, रोजगाराची संधी उपलब्ध होईल. आणि म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर हा महत्वाचा मुद्दा आम्ही समोर आणला. 5 वर्षाचा विकास बंधू आम्ही साऱ्यांनी एकत्रपणे पाहिला की काय नक्की केलं पाहिजे कर्जतच्या डेव्हलपमेंटसाठी. आणि कर्जतची डेव्हलपमेंट जर करायची असेल तर आपण इन्फ्रास्ट्रक्चर कर्जतचं बदललं पाहिजे. आणि याच पद्धतीने आपण सारेजण पाहताय की चौक ते कर्जत या रस्त्याला 100 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आणला. आणि आज कर्जतच्या डेव्हलपमेंटला चालना देण्यासाठी कर्जत ते चौक हा रस्त्याच्या माध्यमातून रेड कार्पेट आपण टाकलेला आहे. हा रेड कार्पेट यासाठी आहे की माझ्या कर्जतमध्ये या, मुंबईकरांना कर्जतमध्ये या, पुणेकरांना कर्जतमध्ये या, गुजरात असेल, राजस्थान असेल, आजूबाजूची जी राज्य असतील या साऱ्यांनी माझ्या कर्जतमध्ये यावं, कर्जतमध्ये डेव्हलपमेंट कराव्यात. आम्ही तुम्हाला प्राधान्य देतो. कर्जतमध्ये डेव्हलपमेंट आल्या तर माझ्या सर्वसामान्यांना त्या ठिकाणी रोजगाराची संधी मिळेल, तर माझ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी उद्योगामध्ये संधी मिळेल. हे विजन ठेवून आम्ही या कर्जतचं काम केलेलं आहे, त्या कर्जतचा विकास केलेला आहे. अनेक लोकांनी मला त्यावेळेस म्हटलं गेलं, व्यापाऱ्यांना सुद्धा सांगितलं की जर हा महेंद्र थोरवे कर्जतचा आमदार झाला तर व्यापाऱ्यांमध्ये कर्जतचं बिहार होईल, व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी हप्ते द्यावे लागतील. माझ्या कर्जतच्या व्यापाऱ्यांना मी या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय, एकही व्यापाऱ्यांनी सांगावं की 5 वर्षामध्ये या महेंद्र थोरवेंनी एकतरी व्यापाऱ्याला या ठिकाणी त्रास दिला असेल तर मी आपल्या समोर या ठिकाणी शरणागती पत्करून मी माझा राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे. मी सगळ्या व्यापारी बांधवांना एकत्रपणे केलेला आहे. मी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सर्वसामान्यांचा विकास व्हावा हा दूरदृष्टी ठेवून मी सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. माझी सगळ्या कर्जतकरांना या ठिकाणी विनंती आहे, आपल्या सर्वांना कल्पना आहे कर्जत ते भिसेगाव हा भुयारी मार्ग व्हावा यासाठी मी MMRDच्या माध्यमातून निधी मंजूर करून आणला आणि तो निधी रेल्वेकडे वर्ग सुद्धा केलेला आहे. आणि या भुयारी मार्गाला कैलासवासी अनंत काका जोशी यांचं नाव द्यावं असं आम्ही त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलं. पर्वामध्ये मी या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. याच्याही पेक्षा कर्जतकरांना अभिमान वाटेल आणि ऐतिहासिक विकास कर्जतचा पुढील काळामध्ये उभा करू असं कर्जतकरांना या ठिकाणी अभिवादन देतो. मी माझ्या सर्व या पदाधिकाऱ्याचा व्यासपीठावर बसलेला आहे. या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की कर्जतचा शाश्वत विकास व्हावा. भविष्य काळामध्ये सुद्धा या सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा राज्यामध्ये शिवसेना महायुतीचं सरकार राज्यामध्ये येणार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून मोठा निधी कर्जतकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून कर्जतचं नंदनवन करण्याचं स्वप्न आम्ही जे पाहिलेलं आहे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपलं साऱ्यांचं सहकार्य पाहिजे. मित्रांनो, आपल्या साऱ्यांना कल्पना आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्या पद्धतीचं राजकारण आतापर्यंत या मतदारसंघामध्ये होत होतं, या राजकारणामध्ये आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड आणि आम्ही सातत्याने एकमेकांच्या विरुद्ध लढत होतो. परंतु ती राजकीय लढाई होती, राजकीय मतभेद होते, मनभेद आमचे कधीच नव्हते. आणि म्हणून पुन्हा एकदा भाऊ भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेऊन मी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहे. आपण सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो, भाऊंचा आशीर्वाद प्रामाणिकपणे माझ्या बरोबर आहे. त्यामुळे कर्जत मतदारसंघात पुन्हा एकदा मीच आमदार म्हणून आपल्याला निवडून देणार आहे, कारण तो आपल्या सर्वांच्या साक्षीने होणार आहे. आपण सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. बंधू पाटील हे सुद्धा एक अभ्यासू नेतृत्व माझ्या बरोबर सातत्याने मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे. वसंत शेठ आमचे सातत्याने माझ्या बरोबर मला सहकार्यासाठी भाऊ म्हणून सातत्याने माझ्या बरोबर राहिलेले आहेत. संतोष शेठ भोईर यांनी तर अक्षरशः जंग संपूर्ण मतदारसंघाचा चप्पा पिंजून काढलेला आहे. राहुलजी डालिमकर सारखा एक भाऊ माझ्या बरोबर RPIच्या माध्यमातून सातत्याने काम करत आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी RPIच्या प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल की जो 15 वर्ष सातत्याने संघर्ष RPIचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी करत होता, जागोजागी फिरत होते. मी त्या ठिकाणी आश्वासित केलं, राहुलजी डालिमकरांना सांगितलं की भाई मी शब्द देतो कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जतमध्ये जागा देऊन तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन उभारतो. आज भवनासाठी 5 कोटी रुपये मंजूर करून आणून दिले आणि वर्क ऑर्डर करून भवनाचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आपण साऱ्यांनी पाहिलेलं आहे की संपूर्ण आंबेडकर जनता रस्त्यावर उतरलेली